आहे बायपास म्हणजे कसं कम्फर्टेबल होत नाही. नमस्कार गाईज, आज आहे दिवस तिसरा आणि आम्ही आता पडग्यातनं निघालो आहे वाशिममधनं आणि आता चालतोय. आजचा दुपारचा स्पॉट आहे कमळगाव काहीतरी आणि रात्री कसारा बायपास म्हणजे कसारा पायथ्याशी आणि आता आणि आपल्याबरोबर हे दोघं चाललेत आपले चंगू मंगू आणि हा आपला लंबू आणि प्रणय पण चाललाय सोबत. तिकडे यश चाललाय पुढे पालखी जरा पुढे. मास्तर आता नाश्त्याला आपण थांबलोय, मग काय म्हणाल? आजचा दिवस तिसरा होता. आजचा तिसरा दिवस होता. साईंचा सहवाचा हा दिवस खूप छान आणि सुंदर असा चालला आहे. आज वडे आणि पाव आणि मिरची हा नाश्ता आहे. याचा सुंदर असा मिलाप आहे आणि बरोबर सॉस आहे तो आम्ही घेतला नाही. तो आम्ही घेतला आहे. मजा वाटते आणि ह्याच्यानंतर थोड्या वेळात आम्ही चालायला परत सुरुवात करू. दुपारचं क्षेत्र असेल पीर गैबनशाह बाबांचं कळमगाव. ओके, थँक्यू. आता आपण आरामात वडे घ्या. वडे हे किती खाल्लेस? खरं सांग, किती खाल्लेस? तिसरा. पहिलाच चालू आहे. दुसरा चालू आहे. अजून 2 खाशील ना? अजून 2. तर मंडळी, आज दिवस तिसरा ना आपला दिवस तिसरा आणि आज पण दुपारच्या स्पॉट नंतर सेम कालच्यासारखा पाऊस पडतोय. सगळे आपले पदयात्री बघा असे छोटे छोटे रेनकोट घालून. फक्त मास्तर आणि आम्ही छत्रीतून चाललोय. आम्हाला कसं कम्फर्टेबल होत नाही. काय वाटतं? उघडं बरं वाटतं. बरं वाटतं. मास्तर काय बोला, सलग 2 दिवस आपली पालखी नॉनस्टॉप पावसातनं पण जाते. यावरून एकच क्लिअर आहे की साई भक्तांच्या ओढीसाठी, साईंच्या ओढीसाठी पदयात्री किंवा साई लक्ष्मीचे वारकरी काही करू शकतात. भर पावसात सुद्धा चालू शकतात. धन्यवाद. बस एवढंच मास्तर. एवढे शब्द तुमचे आपल्या साई भक्तांसाठी भरपूर झाले, प्रोत्साहनाचे ठरले. धन्यवाद. आता ती बघा पुढे पालखी चालले. पालखी तिथनं आता आज कसारा ना मास्तर? आज कसारा. आणि उद्या घाटन देवी आणि संध्याकाळी गोटी आणि मग त्यानंतर सिन्नर घाट. मग आलो आम्ही 1 तारखेला आपल्या साईबाबांच्या शिर्डी दर्शनाला. आता चालू आहे पावसाने पूर्ण ढगाळ वातावरण केलेलं आहे. आता मुसळधार पावसात जाऊ, खड्ड्या बिड्ड्यात वाटा काढत काय करणार. साईचं वेट. बरोबर आहे की नाही मास्तर? एकदम बरोबर. हां, चालेल.